तर मातला होते सुरुवात आजच्या रात्रीतील हा शेवटचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय तो म्हणजेच खुशिवली विरुद्ध कलोते मुकाशी या दोन संघाच्या माध्यमातून दोन्ही टीमला देऊयात या शेवटच्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. जी संपूर्ण रात्रीत केलेली मेहनत मात्र या मॅचमध्ये नक्कीच ती मेहनत मात्र रंगत आणणार. परंतु मेहनत कोणाची रंगत आणणार पाहायला मजा येणार आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच अगदी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये पण पाहता लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र पहिली सिंगल खर्च करत असताना गोलंदाज विजयला पाहतात. परंतु पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. दिलीप भगतच्या बॅटमधून स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करत असताना सामना 2 षटकांचा आहे. आणि जो जिंकेल तो थेट टॉप 5 मध्ये जाणार. आणि नक्की 2 संघ आहेत परंतु एकच संघ टॉप 5 मध्ये जाणार. परंतु या ठिकाणी नशिबाची साथ मिळते टीम खुशिवली संघाला. एका टप्प्यावरती बॉल जाईल सरळ अगदी लॉंगॉनच्या खेळाडूला बीट करून सीमारेषा पार. अनिल खेरच्या बॅटमधनं चौकार. अगदी अनिल मागील 3 मॅच मध्ये शांत होते परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमध्ये चांगला धावा येतात. अगदी या ठिकाणी वाईट यॉर्कर हा बॉल होता. फटका लाजवाब पाहायला मिळालाय. पाहिला तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहिला तर षटकार लगावलाय. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार षटकारानंतर कमबॅक करत असताना विजयला आपण पाहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अशोक. अवे फ्रॉम द बॉडी परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी मिळणार टीम खुशिवलीला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 धाव फलकावरती. षटकाचा विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी दिलीप भगतनं आपल्या साथी खेळाडूला काहीतरी कानमंत्र दिलेत. परंतु काय कानमंत्र दिले. उर्वरित 2 चेंडू आहेत. हे दोन्ही चेंडू तुला खेळायचे आहेत आणि त्या 2 चेंडूवरती तुला अटॅक करायचा आहे. आणि तेच आपण पाहू शकता अशोकला कानमंत्र दिला आणि अशोकनं मैदानाच्या आत गेल्या लगेचच अटॅक करायला सुरुवात केली. ठोकलाय विजयच्या विरोधात षटकार. शेवटचा बॉल खोलवटपाचा हा चेंडू फटका चांगला अगदी गॅप सिलेक्शन परंतु खवसला खेळाडू उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी पाहिलं तर चांगली फिल्डिंग अगदी ॲक्युरेट थ्रो या ठिकाणी अगदी एस्टनच्या जवळपास हा थ्रो देखील आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव षटक पहिलं संपलं. विजय या मॅच मध्ये थोडा महाग ठरलाय. अगदी विजयनं हा षटक फेकला. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात प्रथमतः बॅटिंग करत असताना खुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सुरेश. नक्की सुरेशला या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी. गुड लेन स्पॉट. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली. यस, पंचांचा डिसिजन. यस, हा चेंडू चेक करायचा की या नंतरचा. ओके. मी माझं काम करतोय ते नाही काम करणार. तर नक्कीच गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय. फुलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतात ड्राईव्ह करण्यात आलाय. आणि नक्कीच अशोक यांच्या बॅटपतून मात्र ही एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या धाव फलकावरती. स्ट्राईक वरती दिलीप. त्याच्या बॅटपत आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच धाव आली आहे. परंतु त्याला नक्कीच आता या मॅच मध्ये त्याचा बॅटपत देखील धावा येणं गरजेचं आहे. शॉर्ट अप इन बॉल हुक केलाय. फटका चांगलाय. बॉल चला सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. दिलीप भगतच्या बॅटपतनं घणाघाती वार. षटकार. फुलटॉस बॉल कवचला टेकलाय. अगदी गॅपशॉट सिलेक्शन. परंतु एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचा फिंगर अप. अगदी फलंदाज बाद म्हणजे एकच धाव मिळणार. 1+ रनआउट या एका धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 या धाव फलकावरती. यस, तर या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. दिलीप भगतांना परतावा लागेल. 27 धावा धाव फलकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील. पिच बॉल. फटका चांगला आहे. इथे हा बॉल जातो सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने कुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 धावा. अगदी शेवटच्या निर्णायक मॅच मध्ये धावांचा पाऊस कुशिवली संघाकडनं. या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू नक्की त्याच्या बॅटपदात धावा आल्यात. नक्की दिलीप भगतच्या बॅटमधून देखील 7 धावा आल्या 3 बॉल मध्ये. त्यानंतर अनिल खेर यांनी देखील 3 बॉलचा सामना केला. 3 बॉल मध्ये तब्बल 10 धावांचा खर्च केलाय.
त्यात नक्की 10 धाबा आपल्या टीमसाठी जमा केल्या. त्यात नंतर अशोक देखील षटकार ठोकत असताना अजूनही मैदानाच्या आत आहेत आणि समीरच्याही बॅटमधनं षटकार आलाय. फुल टॉस बॉल या ठिकाणी अगदी पाहिला तर नक्कीच ऑन साइडला खेळलेत, परंतु नो मान्स लॅन मध्ये यस चेक केला जाईल, परंतु 2 धावा कंप्लीट आहेत. येस फेअर डिलिव्हरी 2 धाबा कंप्लीट. तर या 2 धाबा संख्येच्या मदतीनं तब्बल 35 धाबा आणि 36 धावा संख्येचा टार्गेट कलोते मोकाशी संघासमोर. 12 चेंडू 36 धावा संख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी कलोते संघाला. तर मातला सुरुवात 12 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज. प्रति ओव्हर मध्ये नक्कीच कौलते संघाला 18 धावा बनवाव्या लागतील, म्हणजेच 12 बॉल मध्ये 6 षटकार खेचावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतायत, फलंदाज विजय आणि विजय मध्ये ती क्षमता आहे की नक्कीच 12 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याची. नक्कीच परंतु ती क्षमता आता बाहेर काढावी लागेल. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला पूल केलाय. अगदी मी मगाशी म्हटलं की विजय मध्ये क्षमता आहे आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय दिलीप भगतचा. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा परिचय देत असताना दिलीप भगतला ठोकला षटकार.
पहिल्याच बॉलवर वरती पहिला षटकार तर आलाय की कमबॅक करावा लागेल दिलीप बघेल देखील. ओव्हर पिच बॉल हा देखील बॅटच्या रेडार मध्ये पॉवरफुल हिटिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते. फलंदाज विजय नावात जय आहे आणि या ठिकाणी त्याच्या बॅटमधनं लगातारचा हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा दिलीप बॉलिंग मार्क मध्ये सज्ज. वेगवान तेस्तरार परंतु या ठिकाणी नक्कीच नशिबाची साथ परंतु या पंचाचा इशारा वाईट बॉल. नक्कीच दिलीप भगत वरती दडपण पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 धाव फलकावरती. कमबॅक करावा लागेल आपल्या टीम साठी. यॉर्कर लेंथ आणि या ठिकाणी लगातार 2 षटकारांचा प्रति उत्तर देत असताना दिलीप भगतनं मिळवलाय एक मोठा विकेट. सलामीवीर विजय त्याच्या बॅटमधनं लगातार 2 षटकार आले होते त्याच खेळाडूला दाखवलाय तंबूचा रस्ता फलंदाज बाद. नक्कीच चांगले हिटिंग मैदानाच्या आत करून दिली. मॅच नक्कीच ऑन आहे अजूनही दोन्ही टीम साठी. 3 बॉल मध्ये 13 धाबा दिलीप देखील खर्च केल्या परंतु दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर नक्कीच अजून अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू कट केलाय. अगदी हा चेंडू सरळ चाललाय कबस मध्ये. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं अगदी बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी धाबा मिळतील. या चेंडूवरती तब्बल 3. नक्कीच 3 धाबा धावफलकावरती देखील ऍड केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 धाबा. तब्बल 36 टार्गेट अजूनही 20 धाबा बनवायच्या आहेत. 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. गुडलँड स्पॉट अगदी या ठिकाणी हा टप्पा चांगला अगदी भरपूर चांगल्या लाईन आणि लेनचा सध्या तरी वापर करत असताना प्रत्येक डॉट बॉल हा सामना कुशली संघाच्या बाजूने जाऊ शकतो. प्रत्येक चौकार षटकार हा सामना कलुतर संघाच्या बाजूने जाऊ शकतो. अप अँड डाऊन चढा उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव. वुडलँड स्पॉट बॅटच्या रेडार मध्ये एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या फलकावरती.
समीकरण. आता मात्र 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये 22 बनल्या गेल्यात, परंतु 6 मध्ये आता बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 14 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला, अगदी पॉइंटला खेळाडू होते, बीट होत आहेत, परंतु हा चेंडू सुरू झाला डीप मध्ये. कव्हर क्षेत्रात खेळाडू उपस्थित आहेत. तत्पूर्वी पाहिला तरी ते नक्कीच तिसऱ्या धावेवरती फलंदाज बाद होत आहेत, परंतु 2 धावा मिळत आहेत, त्या म्हणजेच कलोते संघाला. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 24 धावा. 5 बॉल 12 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल प्रत्येक धाव. 12 तिसरा आउट झाला. यस 2 धावा घेतल्या सर. स्ट्राइक वरती राजू. शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, रन आउटची संधी आणि इथे अजून एक रन आउटच्या माध्यमातून फलंदाज होणार बाद. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज हेमंत बॅक टू द पेबिलियन. माफी असावी, उमेश मात्र या ठिकाणी बाद झालेत. चार बॉल 11 धावसंख्येची गरज. 36 धावसंख्येचा टार्गेट आहे या ठिकाणी आणि नक्कीच 36 धावा या ठिकाणी चेस केल्या जातील की रोखल्या जातील. आतापर्यंत 25 धावा तर बनल्या गेल्यात आणि नक्कीच दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघांना माहिती आहे या स्पर्धेत आपल्याला टॉप 5 मध्ये जायचं आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला इथनं एखादी तरी ट्रॉफी घेऊन जायचे. आजच्या रात्रीमध्ये केलेली मेहनत, या मॅच मध्ये तुमची मेहनत मात्र नक्कीच रंगत आणेल. 4 बॉल 11 धावसंख्येची गरज. ओव्हर पिच बॉल या ठिकाणी नक्कीच राजूला बीट करणारा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच सामना खुशिवली संघाच्या बाजूने जाऊ शकतो. आता मात्र 3 बॉल समीकरण आपल्या स्क्रीन मध्ये पाहू शकता. 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉल भरपूर महत्वाचा आहे. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे. आधीचा बॉल चांगला होता, परंतु हा बॉल खराब आणि खराब बॉल वरती खरपूस समाचार केलाय. या ठिकाणी फलंदाज राजूच्या बाटपतनं निर्णायक षटकार. आता मात्र उर्वरित 2 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं आज नक्कीच जी रात्र तुम्ही जागवली तर नक्कीच ती रात्र नक्कीच मजेदार असणार, कारण की ही देखील मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली. 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी 5 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी षटकार मारावा लागेल मैदानाच्या आत आणि राजू ज्याच्यामध्ये क्षमता आहे ही मॅच आपल्या बाजूला झुकू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला समीर देखील कमी नाहीये. 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. नक्कीच कान मंत्र दिले जातात, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नक्कीच राजूला देखील डोक्यावरती बर्फ ठेवत असताना अगदी शांत डोक्यानं या चेंडूची वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर वाट लावावी लागेल. 1 बॉल 5 धावसंख्येची गरज.
कोणता संघ टॉप 5 मध्ये एंटर होणार, खुशिवली की कलोते? रणवे रिदम मध्ये थोडासा अडथळा, परंतु स्वतःला थांबवलंय, नक्कीच स्वतःला स्टॉप केलंय. माहिती आहे इथनं जर एखादा खराब चेंडू पडला तर स्पर्धेतनं बाहेर. चांगला बॉल फेकावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला त्या चांगल्या बॉलचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय खुशिवली संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम कलोते. अगदी हारलात परंतु वाघासारखे लढलात. अगदी आजच्या रात्रीमध्ये कलोते संघाचा देखील